नमस्कार मंडळी. तर कसं काय? तर आज आपण बघणार आहोत एन्झाइम्स. काय बघणार आहोत आपण आज? एन्झाइम्स. एन्झाइम्स. आता सर एन्झाइम्स म्हणजे काय असतात? इट इज नथिंग बट अ बायोकॅटलिस्ट. काय असतात? बायोकॅटलिस्ट. सर मी कॅटलिस्ट वगैरे ऐकलंय. काय ऐकलंय? कॅटलिस्ट ऐकलंय. मी काय ऐकलंय? कॅटलिस्ट ऐकलंय. पण सर बायोकॅटलिस्ट म्हणजे काय? बायो कॅटलिस्ट म्हणजे जे कॅटलिस्ट आपल्या लिव्हिंग सेल्स मध्ये असतात. कशामध्ये असलं जात असतात? लिव्हिंग बॉडीमध्ये असलं जात असतात. आणि त्या रिॲक्शनच्या कंडक्ट केल्या जात असतात त्या लिव्हिंग बॉडीमध्ये केल्या जात असतात. त्यालाच काय म्हणलं जात असतात? बायो कॅटलिस्ट. तर सर बायो कॅटलिस्टचं काम काय असेल? जर तुझ्यामध्ये ज्या काय होतात रिॲक्शन केल्या जातात, तुझ्यामध्ये काय होतात रिॲक्शन, त्या रिॲक्शन काय करायच्या असतात? त्याची स्पीड काय जातं, त्याची स्पीड किंवा त्याची व्हॅलॉसिटी इन्क्रीज करायचं काम हे कोणाचं असतं? तर तुझ्या एन्झाईमचं असतं. कोणाचं असतं जात असतं? एन्झाईमचं. आता एन्झाईम मध्ये काय असतात? टोटल 6 क्लासिफिकेशन असतात. किती क्लासिफिकेशन असतात? 6. तर ते कुठले 6 क्लासिफिकेशन आहेत ते बघू. त्याच्या आधारित आता बघा, ऑथलीन हा किती अक्षराचा? 6 अक्षराचा. मी काय म्हणलं तुम्हाला? क्लासिफिकेशन कितीचं असतं? 6चं असते. आता ह्याचा एक एक शब्द उचलायचा. काय उचलायचा? एक एक शब्द. ओ म्हणजे ऑक्सिडो रिडक्टेज. ओ म्हणजे पहिला कुठलं क्लासिफिकेशन झालं सर? ऑक्सिडो रिडक्टेज. कुठलं झालं? ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो रिडक्टेज. आता ऑक्सिडो रिडक्टेज सर हे मी जर ऐकल्यासारखं वाटतं, म्हणजे हे ऑक्सिडेशन रिडक्शनच्या बरोबर आहे का? हो बरोबर. कशाचे रिलेटेड? ऑक्सिडेशन रिडक्शन. आता मला सांगा, ऑक्सिडेशन काय असतं आणि रिडक्शन काय असतं? काय याच्यात ऑक्सिडेशन काय असतं आणि रिडक्शन काय असतं? आपण ऑक्सिडेशन कशाला म्हणतो? आपण ऑक्सिडेशन कशाला म्हणतो? कशाला? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन सर आपण एक तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन ना म्हणणं ना, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. काय म्हणलं जात असतात? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. काय असतं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. अरे नावातच आहे की मूर्खा. ऑक्सिडेशन. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज व्हॉट? ऑक्सिडेशन. त्यानंतर आपण रिडक्शन. काय बघायचं आपण? रिडक्शन. रिडक्शन जे असलं जात असतं ते ऑक्सिडेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असतं. कसं असतं? एक्झॅक्ट ऑपोजिट. म्हणजे जिथे तुम्ही हायड्रोजन ऑक्सिजन लिहिलंय तिकडे फक्त उलटं काम करायचंय. म्हणजे ह्याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज व्हॉट? रिडक्शन. आता तुम्हाला एक ऑक्सिडो रिडक्टेज एक एन्झाइम जर हे समजायचं असेल, ह्याचा ग्रुप कसा आहे तर एक तुम्हाला सांगतो. समजा माझ्याकडे ए हा एक ग्रुप आहे माझ्याकडे, प्लस बी, सॉरी थांबा, असा आहे माझ्याकडे. आता काय केलं? ए प्लस बी H2. तुमच्या आलं लक्षात? म्हणजे आता ह्याच्याकडे हायड्रोजन होता सर, पण ह्यातला हायड्रोजन निघालाय. म्हणजे ह्याचा हायड्रोजन निघालाय म्हणजे हा ऑक्सिडेशन झाला का रिडक्शन झाला? तर हा काय झाला? ऑक्सिडेशन. काय झाला? हा ऑक्सिडेशन. ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन. आणि ह्या बी मध्ये काय झालं? याच्यात हायड्रोजन काय झाला? ऍड झाला. हायड्रोजन काय झाला? ऍड झाला. म्हणजे हा कोण झाला? तुमचा रिडक्शन. हा काय झाला? तुमचा रिडक्शन. म्हणजे पहिला ग्रुप झाला ऑक्सिडो रिडक्टेज. आता दुसरं बघूया आपण, दॅट इज नथिंग बट ट्रान्सफरेज. दुसरं काय बघूया आपण? ट्रान्सफरेज. आता ट्रान्सफरेज म्हणजे काय केलं जातं? असं एखादा जो ग्रुप आहे तो ग्रुप एका ग्रुप कडून दुसरीकडे काय केलं जातं? असं ट्रान्सफर केला जातो. काय केलं जातं? असं ट्रान्सफर. आता ट्रान्सफर करणे म्हणजे काय? आता एक एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे समजा हा ए मॉलिक्युल आहे, त्यामध्ये एक्स हा माझा सबस्ट्रेट आहे आणि हा बी. ह्याला आपण वेगळा रंग देऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता काय झालं? ह्यातला ए तसाच राहिला, पण ह्याचा जो एक ग्रुप आहे हा काय? हा जो ग्रुप आहे हा ग्रुप काय झाला? माझ्या बी कडे काय गेला? हा कुठे गेला? माझ्या बी कडे गेला. ह्याचं काय झालं? ट्रान्सफर झालं. कुठं ट्रान्सफर झालं? ए कडून कुठे झालं ट्रान्सफर? बी कडे झालं. ए कडून ट्रान्सफर कुठे झालं? बी कडे झालं. हा झाला ट्रान्सफरेज. त्यानंतर बघूया आपण हायड्रोलेज. काय बघायचं आपण? हायड्रोलेज.
हायड्रोलेज. हायड्रोलेज म्हणजे काय केलं जातं असलं जात असतात, इलिमिनेशन ऑफ बॉन्ड. काय जातं याच्यात, इलिमिनेशन ऑफ बॉन्ड. काय केलं जात असतात, इलिमिनेशन ऑफ बॉन्ड अँड ऍडिशन ऑफ वॉटर. ऍडिशन ऑफ वॉटर इज नोन ॲज व्हॉट, हायड्रोलेज. हायड्रोलेज, हायड्रो म्हणजे कशाच्या रिलेटेड असतात, वॉटरच्या रिलेटेड. कशाच्या रिलेटेड असतात, तर वॉटरच्या रिलेटेड. आता एक ग्रुप आहे, ए बी हा माझा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये हा दोघांचा ग्रुप आहे आणि ह्यामध्ये याच्या हा गेला वॉटर. आता वॉटर म्हणला, भावा मला तुमची काय दोस्ती काय भगवान, तुमच्या दोघांच्या मध्ये मी येणार आणि जो तुमचा बॉन्ड आहे तो काय करणार, ब्रोक करणार. काय करणार, ब्रेक करणार. आणि ब्रेक केल्यानंतर एकाकडे जातो ए एच आणि दुसऱ्याकडे जातो बी ओ एच. हा झाला हायड्रोलेज. आता चला जे जे आपण केलंय ते जे एकदा रिव्हिजन करूया. सगळ्यात पहिल्यांदा पोराव मला सांगा, आपण कुठला शिकलो, ऑक्सिडो रिडक्टेज. काय शिकलो, ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो रिडक्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली होणार. म्हणजे एकीकडे ऑक्सिडेशन होणार आणि दुसऱ्याचं काय केलं जाणार, रिडक्शन केलं जाणार. एकाचं ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं रिडक्शन. दुसरा कुठला, ट्रान्सफरेन्स. ट्रान्सफरेन्स म्हणजे एकेकडे जो ग्रुप आहे तो ग्रुप दुसरीकडे काय केला जाणार असं, ट्रान्सफर केला जातो. दुसऱ्या एकाचा ग्रुप दुसरीकडे काय जातं, ट्रान्सफर केला जातो असं. तिसरा म्हणजे हायड्रोलेज असतात, म्हणजे एलिमिनेशन ऑफ दुसरे बॉन्ड, म्हणजे एलिमिनेशन ऑफ अदर बॉन्ड, एलिमिनेशन ऑफ अदर बॉन्ड आणि ऍडिशन ऑफ वॉटर. आणि ऍडिशन ऑफ वॉटर इज नोन ॲज व्हॉट, हायड्रोलेज. ऑक्सिडेटिव्ह झाला, ट्रान्सफरेज झाला, हायड्रोलेज झाला. आता ह्यानंतर बघूया लायसेस. यानंतर आपण बघूया लायसेस. लायसेस म्हणजे काय, असतात जे सगळे बॉन्ड आहेत ते सगळे बॉन्ड तोडायचे आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन करायचं. डबल बॉन्डचं म्हणजे दोन वेगळे बॉन्ड आहेत, त्या दोन वेगळ्या बॉन्डला एकत्र आणायचं. म्हणजे ए बी हे वेगळा ग्रुप आहे, एक्स वाय हा वेगळा ग्रुप आहे. पण हा काय म्हणला, नाही मला हे काय चालत नाही, तुझा पण मी बॉन्ड तोडणार, तुझा पण तोडणार, तू माझ्यासोबत चल. हा म्हणतो हा माझ्यासोबत चल. म्हणजे कशाचं फॉर्मेशन झालं, ए एक्स आणि दुसरं कशाचं झालं, बी वायचं फॉर्मेशन झालं. त्याला म्हणलं जात असं लायसेस. त्यानंतर आपण बघणार आहे, ह्यानंतर आपण बघायचं आयसोमरेज. काय बघायचं, आयसोमरेज. सर आम्ही आयसोमरायझेशन वगैरे ही गोष्ट ऐकल्यासारखी आहे, मग मला सांगा बर, आयसोमरेज नावातच आहे म्हणजे आयसोमरायझेशन असतात, म्हणजे सर हे असंच आहे का, काय तर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट इन अ स्ट्रक्चर. हो बरोबर, सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतात, त्या सबस्टन्सचा सेम असणार, पण ज्या टाइमला तू त्याचं काय करते, स्ट्रक्चर काढतील तर ते डिफरंट असतं, त्याला आपण आयसोमर्स असं म्हणलं जातं सर. तशीच काय जातात, आयसोमरायझेशन काय जायचे सर, रिॲक्शन असले जात असते. हीच कशा याच्या असतात, आयसोमरायझेशन रिॲक्शन काय जाते, टेकन आउट केली जात असते. म्हणजे हा एचा काय केलं जातं, आयसोमरेजचं काय जातं, फॉर्मेशन असतं. म्हणजे ग्लुकोजचं फॉर्मेशन फ्रुक्टोज मध्ये, ग्लुकोजचं फॉर्मेशन कशामध्ये असलं जात असतं, फ्रुक्टोज मध्ये. हे झालं आयसोमरेज. म्हणजे आपलं काय झालं आतापर्यंत, ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलायसेस, लायझेस, आयसोमरेज. आता काय करायचं, लायगेज. लायगेज लायगेट करणे. सर काय म्हणलं जातं असं, लायगेट. काय म्हणलं, लायगेट. लायगेट म्हणजे असं सर, असं जोडणं वगैरे काहीतरी असते. हो बरोबर, लायगेट म्हणजे जोडायचं. म्हणजे दोन जे वेगळे मॉलिक्युल्स आहेत त्या दोन वेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये बॉन्ड निर्माण करायचं. काय करायचं याच्यात, बॉन्ड काय करायचं, निर्माण करायचं. त्याला म्हणलं जात असतात लायगेज. ही 6वी. लायगेजेस. लायगेजेस म्हणजे आता मी काय म्हणला, ए प्लस बी आहे, हे दोघं वेगळे आहेत, पण आता मला या दोघांमध्ये काय करायचं, बॉन्ड करायचं. ह्या दोघांमध्ये काय करायचं, बॉन्ड. ह्या दोघांना जोडायचंय. ह्यालाच म्हणलं जात असतं लायगेज. ह्यालाच काय म्हणलं जात असतं, लायगेज. ह्याला काय म्हणतात, लायगेज. ओके सर, आता म्हणजे हे झालं एन्झाईमचे आपण ग्रुप अँड क्लासिफिकेशन शिकले. आता आपण ह्याच्यामध्ये बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग. म्हणजे एन्झाईम वरती काय केलं जातात, वेगवेगळे काय जातात, फॅक्टर्स असतात. काय जातात, वेगवेगळे काय जातात, फॅक्टर्स केले जातात. म्हणजे जी व्हॅलॉसिटी असते, मी काय म्हणलं, रिएक्शन मध्ये व्हॅलॉसिटी असेल, पण वेगवेगळे काय तर मॉलिक्युल असणार की त्या गोष्टीला काय केलं जातं, अफेक्ट केलं जातं. असं काय केलं जातं, अफेक्ट. म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग बघूया आपण. काय बघायचं याचं, फॅक्टर्स अफेक्टिंग. सगळ्यात पहिल्यांदा याच्यात कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम बघू. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. काय बघायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. काय बघायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आणि त्यानंतर बघायचं पीएचचं काय इफेक्ट आहे, आणि त्यानंतर बघायचं टेम्परेचरचं काय इफेक्ट आहे. सगळ्या सोप्यात, काही विषय नाही. सगळ्याला हे काय करायचं, ग्राफ प्लॉट करून आपण समजायचं. आपण सगळ्यात पहिला जो आहे
तो समजूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम ह्याचा जर तुम्ही ग्राफ जर प्लॉट केला, ह्या साईडला टाकायचं वेलॉसिटी, एन्झाईम वेलॉसिटी, ह्या साईडला टाकायचं एन्झाईमची वेलॉसिटी आणि ह्या साईडला टाकायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम्स. आता जसं जसं मला सांगा एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, मला सांगा एखादं कॉन्सन्ट्रेशनचं वाढलं तर ऑटोमॅटिक वेलॉसिटी काय होणार? कमी होणार? ना म्हणणार नाही, ऑटोमॅटिक वेलॉसिटी काय होऊन वाढत जाईल. म्हणजे एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढेल, जसं जसं वाढेल तसं तसं वेलॉसिटी काय होत राहणार? वाढत राहणार. तसं तशी काय जाणार? वेलॉसिटी काय जातं? वाढत राहणार. आता ह्यानंतर बघूया आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लोकांना लवकर लक्षात येत नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट काय असतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आता हे समजण्यासाठी आपण एक काय करूया, एक काम करूया, थांब. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट समजायचंय. मी काय म्हणलं, एक आपल्याकडे एन्झाईम आहे, काय आपल्याकडे एक एन्झाईम आहे आणि एक आपल्याकडे सबस्ट्रेट आहे. आता ह्या दोघांची झाली रिॲक्शन. आता रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याकडे फॉर्मेशन झालं एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. हो सर ठीक आहे, पण एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झालंय, पण इथं तुम्ही रिव्हर्सिबल इफेक्ट दिलाय, म्हणजे असं रिव्हर्सिबल ॲरो दिलाय, म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट पासून परत जाऊ शकतं का परत पुढे येऊ शकतं असं दिलंय. आणि ह्यानंतर पुढे मी म्हणतो एन्झाईम प्लस प्रोडक्ट. आता ह्याचा विषय काय असतो बघा, म्हणजे एक बॅरियर आहे, काय त्याच्यासाठी एक बॅरियर आहे, एक बॅरियर आहे. तो बॅरियर काय करावा लागतो? क्रॉस करावा लागतो. तो काय बॅरियर काय करावा लागतो? क्रॉस करावा लागतो. म्हणजे हा बॅरियर आहे, हा बॅरियर जर तू क्रॉस केला तर इथं तुझं प्रोडक्टचं फॉर्मेशन होऊ शकतं. आणि हा जर तू बॅरियरच्या जर खाली राहिला, बॅरियरच्या जर खाली तू राहिला तर तू पास होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे कसा 50% चा क्रायटेरिया तसाच, 50% वरचे पास, 50% खालचे कसे फेल टाईपचे, तशा टाईपचं एन्झाईम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर एक बॅरियर आहे, एक बॅरियरच्या जर खाली राहिला, बॅरियरच्या जर खाली राहिला तर हे परत एन्झाईम सबस्ट्रेट दोन वेगळे होऊ शकतात. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स जे झालेत, तयार झाल्यात, तर ते एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स त्या बॅरियर जर नाही तिथपर्यंत पोहोचलं तर एन्झाईम सबस्ट्रेट परत जाऊ शकतात. आणि जर त्यांनी तो बॅरियर जर क्रॉस आउट केला, तो बॅरियर जर क्रॉस केला तर एन्झाईम सबस्ट्रेट जे झाले आणि जो आपल्याला तो डिझायर प्रोडक्ट जो पाहिजे, तो डिझायर प्रोडक्टचं काय केलं जातं? फॉर्मेशन त्यांचं ते केलं जातं असतं, ते एक लेवल अचीव्ह केल्यानंतर. तर तशा टाईपचं. आता ह्याचा जर तुम्ही ग्राफ जर काढला तर हा असला जात असतो रेक्टँग्युलर हायपरबोलिक कर्व. आता ह्या टाइमला म्हणलं जातं हाफ ऑफ व्ही मॅक्स, म्हणजे प्रोडक्ट निम्म्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे ही व्हॉल्यूम आणि हितपर्यंत तुमचा प्रोडक्टचं सॅच्युरेशन झालंय, म्हणजे व्ही मॅक्स म्हणजे तुमच्या प्रोडक्टचं फॉर्मेशन झालंय, म्हणजे हा कर्व. आता मला सांगा, जेवढी व्ही मॅक्सची व्हॅल्यू कमी, काय म्हणलं, जेवढी व्ही मॅक्सची व्हॅल्यू कमी तर तेवढं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन लवकर होण्याचे चान्सेस जास्त, म्हणजे प्रोडक्ट लवकर काय केलं ना अचीव्ह होणार. पण जेवढा व्ही मॅक्सची व्हॅल्यू जास्त तेवढं प्रोडक्टचं अचिव्हेशन काय होणार? कमी होणार. म्हणजे उलटा उलटा इफेक्ट. कसला असं जात असतात? उलटा इफेक्ट. म्हणजे व्ही मॅक्स जेवढा कमी तर तेवढं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन लवकर तिथपर्यंत अचीव्ह होण्याचे चान्सेस तेवढे काय जातात जास्त आणि तेवढं लवकर काय जातं फास्ट काय जातं केलं जात असतात. हेच असतात. आणि हाफ ऑफ व्ही मॅक्स म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स पर्यंत जी रिएक्शन जाते ती इज नॉट ॲज अ हाफ ऑफ व्ही मॅक्स. ओके. त्यानंतर आपण बघूया पीएच. त्यानंतर आपल्याला काय बघायचं? पीएच. पीएचा जर ग्राफ काढला तर बेल शेप कर्व असतो. कसला जात असतात? बेल शेप कर्व. बेल शेप कर्व म्हणजे ह्या साईडला याच्या असतात एन्झाईम वेलॉसिटी, शॉर्ट मध्ये लिहिता एन्झाईम वेलॉसिटी, आणि या साईडला लिहायचं पीएच. आता मला सांगा, एखादी जर रिएक्शन करायची एकदम ऍसिडिक पीएच आहे आणि ऍसिडिक पीएच म्हणल्यावरती असं खूपच ऍसिडिक पीएच, तिकडे रिएक्शन कशी असणार? जरा स्लो डाऊन असणार. पण एखादी रिएक्शन बेसिक कडे चालली, हळूहळू काय झाली? बेसिक कडे चालली, म्हणजे एखादी रिएक्शन हळूहळू कुठपर्यंत गेली? ऑप्टिमम पीएच पर्यंत गेली, म्हणजे न्यूट्रल पर्यंत गेली. कारण की आपल्या बॉडीमध्ये रिएक्शन होतात, तर न्यूट्रल पर्यंत जर रिएक्शन गेली म्हणजे 7-8च्या पीएच पर्यंत गेली तर ह्याचा ऑटोमॅटिक काय जातात? हाय रेट ऑफ व्हेलॉसिटी असणार. काय जातात? हाय एन्झाईम व्हेलॉसिटी असणार. पण ह्यानंतर खूपच बेसिक गेली तर ही रिएक्शन परत काय गेली ना डिक्लाइन केलं जातं. परत रिएक्शन काय जाते? डिक्लाइन केलं जात असेल. ऑप्टिमम पीएच ला रिएक्शन जे असते, ऑप्टिमम जो पीएच असतो त्याला एन्झाईमची व्हेलॉसिटी सगळ्यात हाय असते. एन्झाईम व्हेलॉसिटी सगळ्यात हाय आणि पीक व्हॅल्यूला असते. या ठिकाणी असा सेम कर्व दॅट इज नथिंग बट टेम्परेचरचा असतो. असा सेम कर्व कशाचा असतो? टेम्परेचरचा असतो. टेम्परेचरचा पण सेम, सॉरी जरा चांगला काढू आपण.
इथे पण ऑप्टिमम टेम्परेचर. अरे बेल शेप दिसतोय का? बेल शेप नाही दिसत. बेल शेप दिसला पाहिजे आपला. ऑप्टिमम टेम्परेचर. ऑप्टिमम टेम्परेचर. ऑप्टिमम टेम्परेचर. आणि इथं असली जात असते एन्झाईम व्हेलॉसिटी. एन्झाईम व्हेलॉसिटी. एक ऑप्टिमम पीएच आणि व्हेलॉसिटी. ऑप्टिमम टेम्परेचरला म्हणजे आपली जी टेम्परेचर ते 37 डिग्री सेल्सिअस 38 डिग्री सेल्सिअसला 37 डिग्री 38 नाही उलटी डिक्लाइन 37 डिग्री सेल्सिअस ऑप्टिमम टेम्परेचर आहे. त्या ऑप्टिमम टेम्परेचरला तुमचे एन्झाईम काय करणार मस्तपैकी ठणठणीत काम करणार. काय करणार मस्तपैकी काम करणार. पण जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं तुमची एन्झाईमची रिएक्शन किंवा एन्झाईमची कॅपॅबिलिटी काय होत जाणार कमी होणार. दॅट इज नथिंग बट डिक्लाइन फेज. दॅट इज नथिंग बट काय डिक्लाइन फेज. हे झाले सगळे तुमचे काय करणारे तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ एन्झाईम्स. आता आपल्याला काय बघायचं ह्यामध्ये आता खरं तर एन्झाईम सबस्ट्रेट कसे केले जात असतात किंवा अटॅचमेंट कशी असते एन्झाईम सबस्ट्रेटची. त्यासाठी काय करायचं त्यासाठी आपल्याला बघावं लागेल ऍक्टिव्ह साईड. त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल ऍक्टिव्ह साईड. अहो सर ऍक्टिव्ह साईड म्हणजे काय मला सांगा. एन्झाईम हे एन्झाईम काय असतं म्हणजे विटॅमिन प्रोटीन काय असतं प्रोटीन असतं. काय असतात प्रोटीन असतं. आणि हे प्रोटीन प्रायमरी सेकंडरी स्ट्रक्चर नसतं तर कसलं स्ट्रक्चर असतं टर्शरी स्ट्रक्चर असतं. कसं असतं टर्शरी स्ट्रक्चर असतात. आता टर्शरी स्ट्रक्चर्स असतात आणि ह्या टर्शरी स्ट्रक्चर्स मध्ये काय व्हायचं असतात एक काय जातं पॉकेट असतं. एक काय जातं त्याच्यात पॉकेट. पॉकेट म्हणजे पॉकेट म्हणजे जागा. एक काय व्हायचं जागा असते जिथे काय केलं जातं असतात सबस्ट्रेट काय केलं जातं अटॅच केलं जातं. जिकडे काय जातं सबस्ट्रेट अटॅच केलं जातं असं. म्हणजे माझा हात समजा हा एन्झाईम आहे. एन्झाईम आणि ही माझीशी जी जागा आहे दॅट इज नथिंग बट माझं काय असतात ऍक्टिव्ह साईड आहे. दॅट इज नथिंग बट काय असतात ऍक्टिव्ह साईड आहे. आणि इकडे माझा सबस्ट्रेट काय केलं जातं अटॅच केलं जात असतो. काय केलं जात असतं अटॅच केलं जात असतं. इज दिस साईड ऑर दिस पॉकेट इज नोन ॲज व्हॉट ऍक्टिव्ह साईड. त्यालाच काय म्हणलं जात असतं ऍक्टिव्ह साईड असं काय जातं म्हणलं जात असतं. आणि हे ऍक्टिव्ह साईड कशी असते कार्बोहायड्रेटची बनलेली असते बरोबर. नाही कशाची बनली जात असते प्रोटीनची बनली जात असते. कशाची बनली जात असते प्रोटीन. त्यामुळे आपण एन्झाईमला काय म्हणतो ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट अन एन्झाईम. नॉट अन एन्झाईम तशा टाईपचं. आता ही ऍक्टिव्ह साईड आहे. आता मला सांगा ही ऍक्टिव्ह साईड आहे. ऍक्टिव्ह साईड जर असायला पाहिजे जर सबस्ट्रेट जसा येईल सबस्ट्रेट कसा येईल तसा येईल. जर माझा सबस्ट्रेट जर असा आला तर माझी सबस्ट्रेट म्हणजे जी ऍक्टिव्ह साईड आहे ती अशी व्हायला पाहिजे. किंवा माझा जर सबस्ट्रेट जर असा 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 आला तर माझी ऍक्टिव्ह साईड असा. म्हणजे जसं सबस्ट्रेटचं रिझेंबल असेल जसं सबस्ट्रेटचं स्ट्रक्चर असेल तर तशी तुझी ऍक्टिव्ह साईड काय करायला लागेल तशी परफॉर्म व्हायला पाहिजे. तशी काय व्हायला पाहिजे बदलायला पाहिजे. हे त्याला म्हणलं जात असतं. त्याला ऍक्टिव्ह साईड म्हणतात. ओके सर हे झालं. आता हे असं एन्झाईम मी तुम्हाला म्हणलं जातं एन्झाईम प्लस सबस्ट्रेट फॉर्मेशन एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आणि एन्झाईमचं प्रोडक्ट हे ऍक्च्युअली असं काय जातं एन्झाईम प्रोडक्ट जातात. पण आता सांगा कुठलीही गोष्ट एवढ्या सहजासहजी होत असेल का वाटतं का तुम्हाला म्हणजे भाई आता मस्तपैकी एन्झाईम आला सबस्ट्रेट आला झाला तर प्रोडक्टचं फॉर्मेशन झालं आता काही अडचण नाही काय नाही. टांग खेचणारं कोण नाही ना हे समजायचं नाही. टांग खेचणारे असतात. दॅट इज नथिंग बट एन्झाईम इनहिबिटर्स म्हणतात. त्यांना काय म्हणलं जातं एन्झाईम इनहिबिटर्स. हे लय आगाव असतात. म्हणजे ज्या गोष्टी सरळ होत राहतात त्या गोष्टी सरळ होऊ देत नाहीत. इज नोन ॲज व्हॉट असलं जात असतं एन्झाईम इनहिबिटर्स असतात. इज नोन ॲज व्हॉट असलं जात असतात एन्झाईम इनहिबिटर्स. एन्झाईम इनहिबिटर्स म्हणजे जे सबस्ट्रेट एन्झाईम इनहिबिटर्स असतात म्हणजे जी रिएक्शन होण्याचे प्रोडक्टचं फॉर्मेशन होणार ते सुखरूपात किंवा सरळ रेषेने किंवा सरळ रस्त्याने होऊ देत नाही. असं वाकडं तिकडं करायला होतं म्हणजे रस्त्यामध्ये अडचणी आणायचं काम हे कोण केलं जातं एन्झाईम इनहिबिटर्स करतात. आता हे 3 टाईपचे असले जात असतात. एक म्हणजे रिव्हर्सिबल इनिबिशन. एक म्हणजे काय असतात रिव्हर्सिबल इनिबिशन. एक म्हणजे काय जातं रिव्हर्सिबल इनहिबिशन. दुसरं म्हणजे असलं जात असतं इरिव्हर्सिबल. आणि तिसरं म्हणजे ॲलोस्टेरिक इनिबिशन. आता नावातच आहे सर रिव्हर्सिबल इनिबिशन म्हणजे अडचणी जरी आणल्या तर त्या अडचणी जरा सॉल्व्ह करता येतील. इरिव्हर्सिबल म्हणजे अडचणी आणल्या तर त्या सॉल्व्हच करता येणार नाही. ॲलोस्टेरिक म्हणजे अडचणी आणायच्यात पण दुसऱ्या रस्त्याने आणायच्यात. अडचणी आणायच्यात पण दुसऱ्या रस्त्याने आणायचं हे समजून घ्या. आता मी जे बोललोय शब्द हे शब्द इथं सगळे आठवायचे. रिव्हर्सिबल इनिबिशन काय म्हणलं मी याच्या असतात रिव्हर्सिबल इनिबिशन. रिव्हर्सिबल काय याच्या असतात इनिबिशन असतात. काय याच्या असतात रिव्हर्सिबल इनिबिशन.
म्हणजे माझ्याकडे हा काय आहे, मस्तपैकी एक एन्झाईम आहे. हे एन्झाईमची ऍक्टिव्ह साईड आहे. अशा टाईपचा माझ्याकडे काय आहे, असा सेम सबस्ट्रेट आहे. अशा टाईपचा माझ्याकडे सेम सबस्ट्रेट आहे. आणि हा सबस्ट्रेट आणि ह्याचाच एक अपोनंट दॅट इज नथिंग बट इनिबिटर्स. ह्याच्यासारखा सेम रिझेंबल आहे. ह्यासारखा सेम. हा जो आहे दॅट इज नथिंग बट सबस्ट्रेट आणि हा जो आहे तो इनिबिटर. आता हे काय करतात माहितीये का? ते दोघं असतात. दोघं भांडणं करतात. दोघं काय करतात? भांडणं करतात. आणि दोघं भांडणं कशासाठी करतात? तर ह्या ऍक्टिव्ह साईडला काय करायचं असतं? अटॅच करायचं असतं. काय करायचं असतं? या ऍक्टिव्ह साईडला अटॅच करायचं असतं. या दोघांनी ऍक्टिव्ह साईडला अटॅच करायसाठी काय करतात? हे भांडणं जे केले जात असतात त्याला म्हणलं जात असतात. मग ह्याच्यामध्ये काय कोण जिंकतं? तर इनिबिटर जिंकतो. इनिबिटर काय करतो? जाऊन जिंकतो. आता मला सांगा, इनिबिटरचं काहीच काम नाहीये. मग ह्याच्या पुढचं प्रोडक्टचं फॉर्मेशन होईल का? नाही होणार. पण ह्याला आपण काढू शकतो. ह्याला काय करू शकतो? काढू शकतो. काय करायचं? भावा हे हे 4 घेऊन आला तर आपण मस्तपैकी 16 घेऊन यायचं. ह्याच्यात दुप्पट कॉन्सन्ट्रेशन आणायचं. हाणून मारून बाहेर काढायचं आणि स्वतः जाऊन बसायचं. काय करायचं? स्वतः जाऊन. म्हणजे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. इनिबिटर किती पण असू दे, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ऑटोमॅटिक बाहेर जातो आणि हे सबस्ट्रेट अटॅच करून परत काय जातं? एन्झाईम प्लस प्रोडक्टचं फॉर्मेशन काय जातं? केलं जात असतं. हे झालं रिव्हर्सिबल इनिबिशन. हे रिव्हर्सिबल होऊ शकतं. पण दुसरा असतो इरिव्हर्सिबल इनिबिशन. काय असतात? इरिव्हर्सिबल इनिबिशन. पण ऐका, रिव्हर्सिबल इनिबिशन मध्ये हा जो इनिबिशन आहे त्याच्यामध्ये खरं तर 2 टाईप असतात. थांबा. एक म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन, एक म्हणजे काय असतात? कॉम्पिटिटिव्ह. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय असतात? सेम सबस्ट्रेट सारखं रिझेंबल असणे यालाच म्हणलं जातं कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. आणि दुसरा जो असला जात असतो दॅट इज नथिंग बट नॉन कॉम्पिटिटिव्ह. दुसरा काय असतं? नॉन कॉम्पिटिटिव्ह. नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे हा काय म्हणतो, भाई मी लढणार आहे पण मी दुसऱ्या साईडने लढणार आहे. म्हणजे इकडे दुसरी काय जाते? एक अॅलोस्टेरिक साईड असते. काय जाते? एक अॅलोस्टेरिक साईड असते. इकडे जाऊन काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा हा इनिबिटर काय करतो? जाऊन बसतो. सबस्ट्रेटच्या आधी इनिबिटर जाऊन बसतो. इज नोन ॲज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह. हे पण काय करू शकतो? आपण काढू शकतो. आपण काय करू शकतो? त्याला काढू शकतो. हे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढून. हे काय झालं? रिव्हर्सिबल इनिबिशन. हे सगळे काय जातात? सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. काय केलं आपण? सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. तर हे ऑटोमॅटिक काय केलं जात असतं? तर ही रिॲक्शन उलटी होऊ शकते. आता आपण काय म्हणलं जातं? असं इरिव्हर्सिबल इनिबिशन. काय बघायचं आपल्याला? काय बघायचं? इरिव्हर्सिबल इनिबिशन बघायचं. इरिव्हर्सिबल इनिबिशन. इरिव्हर्सिबल इनिबिशन म्हणजे काय केलं जात असतात? ह्याच्यामध्ये हा अटॅच तर केला जात असतो. हा कोण केला जात असतो? इनिबिटर. पण हा काय कितीही सबस्ट्रेट वाढव, कितीही काय कर जात नाही. कारण ही जी अफिनिटी सबस्ट्रेट हे जी अफिनिटी असते, ही अफिनिटी सगळ्यात जास्त असते. काय जाते? अफिनिटी काय जाते? गोष्ट सांगायला गेले तर म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपण काय म्हणतो, कुठलीही गोष्ट घराची जी बाहेरची असते ती सगळ्यात जास्त आवडते आणि जी घरात गोष्ट जी बनवली जाते ती आवडत नाही. म्हणजे घरात जर मस्तपैकी 5 पक्वान्न जरी बनवले असतील पण ते आवडणार नाही. पण त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊन डाळ खिचडी खाल्ली तर मस्त लागते. कसं लागतं? मस्त. कारण अफिनिटी त्या साईडचं बाहेर. तर तशाच टाईपचे इरिव्हर्सिबल इनिबिशन असलं जातं. हे जे अफिनिटी काय जाते सगळ्यात काय जाते? जास्त असते. त्यामुळे हा इफेक्ट काय जातो? उलटा होत नाही. हा इफेक्ट काय जातो? उलटा होत नाही. इज नोन ॲज व्हॉट असतात? इरिव्हर्सिबल इनिबिशन. त्याला काय म्हणलं जातं? असं इरिव्हर्सिबल. याचे एक्झाम्पल म्हणजे सायनाइड पॉइझनिंग असते. काय जातं? सायनाइड पॉइझनिंग. एकदा सायनाइड संपला की डायरेक्ट वरती जायचं. इज नोन ॲज इरिव्हर्सिबल इनिबिशन असं जात असतात. आता ह्यानंतर बघायचं अॅलोस्टेरिक इनिबिशन. काय बघायचं? अॅलोस्टेरिक. अॅलोस्टेरिक इनिबिशन म्हणजे काय असतात? अॅलोस्टेरिक साइट्स असतात. काय जातात? अॅलोस्टेरिक साइट्स. अॅलोस्टेरिक इनिबिशन म्हणजे काय जातं? अॅलोस्टेरिक साइड. अॅलोस्टेरिक साइड मी काय म्हणलं? ऍक्टिव्ह साइड आहे. सर मी ऍक्टिव्ह साइड ऐकली. ऍक्टिव्ह साइड म्हणजे कसं असलं जात असतं? तर म्हणजे जिकडं आहे तसं सबस्ट्रेट काय केलं जातं? बाइंड केलं जातं. त्याला मी म्हणलं होतं ऍक्टिव्ह साइड. पण सर अॅलोस्टेरिक म्हणजे काय? म्हणजे अदर दॅन द ऍक्टिव्ह साइड. काय म्हणलं? अदर दॅन द ऍक्टिव्ह साइड. काय म्हणलं मी? अदर दॅन द ऍक्टिव्ह साइड इज नोन ॲज अॅलोस्टेरिक साइड. ही दिस इज नोन ॲज ऍक्टिव्ह साइड आणि इज नोन ॲज व्हॉट असतात? अॅलोस्टेरिक साइड. ह्याला म्हणलं जातं अॅलोस्टेरिक इनिबिशन. अॅलोस्टेरिक इनिबिशन पण इरिव्हर्सिबल असतं. कारण दुसऱ्या साईडने अटॅक केला, दुसरीकडनं अडचणी आणल्या आणि तुम्हाला सॉरी प्रोडक्ट काय केलं जातं? अचीव्ह काय जातं? केला नाही. प्रोडक्ट काय केलं? अचीव्ह केला नाही गेला.
हे झालं म्हणजे हे आता आपण एन्झाईमचं प्रोडक्ट सबस्ट्रेट कसं फॉर्मेशन केलं जात असं, त्यानंतर दोघांमध्ये असं काय म्हणलं जात असं, मध्ये कसे काय इनिबिटर्स वगैरे असतात, हे आपण सगळ्या गोष्टी काय जाते केल्या. आता ह्यानंतर एक अजून एक कन्सेप्ट आहे, दॅट इज नोन ॲज व्हॉट असतात, आयसो एन्झाईम्स. आयसो एन्झाईम्स. आयसो एन्झाईम्स. आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे सेम आणि एन्झाईम्स म्हणजे मल्टिपल फॉर्म. काय म्हणलं मी? मल्टिपल फॉर्म. काय म्हणलं मी? मल्टिपल फॉर्म. मल्टिपल फॉर्म ऑफ सेम एन्झाईम. मल्टिपल फॉर्म ऑफ सेम एन्झाईम. मल्टिपल फॉर्म ऑफ व्हॉट? सेम एन्झाईम इज नोन ॲज व्हॉट असतात? आयसो एन्झाईम. इज नोन ॲज व्हॉट? आयसो एन्झाईम. सर म्हणजे काय म्हणणे मल्टिपल फॉर्म? आता मस्त एक एक्झाम्पल सांगतो. 2 एक्झाम्पल देतो, ऐकायचे. पहिले दॅट इज नथिंग बट LDH. दॅट इज नथिंग बट लॅक्टोज डिहायड्रोजिनेज. काय म्हणलं जात असतात? लॅक्टोज डिहायड्रोजिनेज. लॅक्टोज डिहायड्रोजिनेज. आता हे लॅक्टोज डिहायड्रोजिनेज एक एन्झाईम आहे, पण ह्याचे 5 फॉर्म आहेत. किती फॉर्म आहेत? 5 फॉर्म आहेत. किती फॉर्म आहेत? LDH, LDH 1, 2, 3, 4 आणि 5 असे काय याच्यात वेगवेगळ्या 5 फॉर्म आहेत. म्हणजे एकच एन्झाईम आहे भावा. एकच एन्झाईम म्हणजे LDH1 लॅक्टोज डिहायड्रोजिनेज एकच एन्झाईम आहे, पण त्याचे वेगवेगळे फॉर्म LDH1, 2, 3, 4, 5. तसंच CPK क्रिएटिन फॉस्फोकायनेज. काय म्हणलं जातं? क्रिएटिन फॉस्फोकायनेज एकच एन्झाईम आहे, पण याचे CPK 1, 2, 3 असे काय जातं वेगवेगळे काय जातं एन्झाईम असतात. आता सगळं झालं सर, चला मान्य करतो. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या. पण मी काय म्हणतो, हे एन्झाईम बेन्झाईम आपल्या बॉडीमध्ये आहेच कशाला बाबा? काय करायचंय मला? तुम्ही म्हणला कॅटलिस्ट वगैरे हे करायचंय किंवा याच्या रिएक्शन फास्ट करायच्यात. मग ह्याचा उपयोग कुठे केला जातो? म्हणजे युजेस वगैरे तर असेल ना कुठं? ह्याचं डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवा. काय म्हणलं? डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं. डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन. डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हणलं, ह्याच्यामध्ये असलं जात असं अल्कलाईन फॉस्फेटेज. अल्कलाईन फॉस्फेटेज जो एन्झाईम असला जात असतो, त्यामध्ये तुला याच्या रिकेट डिजीज काय रिकेट्स डिजीज हे डिटरमाइन करायसाठी वापरलं जात असत. दुसरा ऍसिड फॉस्फेटेज. दुसरा ऍसिड फॉस्फेटेज जिथे याच्यात कॅन्सरस डिजीज असतात. काय ते कॅन्सर, प्रोस्टेट ग्लँड कॅन्सर. काय याच्यात प्रोस्टेट ग्लँड कॅन्सर असतात, त्यासाठी वापरले जात असतात. आणि आता मी काय म्हणलं, याच्यात CPK म्हणजे याच्यात हे जाऊ द्या. त्यानंतर मी काय म्हणलं, अल्कलाईन फॉस्फेट झाला, ऍसिड फॉस्फेटेज झाला, HGPT असलं जातं. HGPT हे याच्यात तुझ्या लिव्हर आणि काय जातं लिव्हर डिझिजेससाठी काय याच्यात लिव्हर डिझिजेससाठी काय जातं वापरलं जात असत. आणि मी मल्टिपल फॉर्म ऑफ सेम एन्झाईम बोललो होतं, त्यातला CPK1 बोललो होतं, त्यातला मी LDH1 बोललो होतो. काय म्हणलं? LDH किंवा LDH म्हणू शकता. तर ह्यामध्ये तू याच्यात लिव्हर डिजीज किंवा याच्यात हार्ट डिजीज. काय याच्यात लिव्हर डिजीज, हार्ट डिजीज यासाठी काय जातं यूज केलं जात असं. म्हणजे असे वेगवेगळे डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन, वेगवेगळ्या डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन साठी काय केलं जातं यूज केले जात असतात. त्यासाठी आपल्याला एन्झाईम हे काय जातात महत्वाचे असतात. ओके, सगळं झालं आपलं ह्यामध्ये. याच्याचं डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन झालं, एन्झाईम सबस्ट्रेट कसं काम करतं ते याच्यात झालं. आता मी 2-4 क्वेश्चन विचारतो, मला सांगा. आता तुम्ही आपण 6 क्लासिफिकेशन शिकले होते. 6 क्लासिफिकेशन मध्ये 6ची नावं सांगा. सर 6ची नावं सांगायची होती, पण तुम्ही आता विसरलं. टिक दिली होती ऑथलीन. काय दिली होती? ऑथलीन. त्याप्रमाणे ऑक्सिडेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलायसिस, लायगेज, आयसोमरेज आणि लायसेस. आणि काय म्हणलं? लायसेस. त्याप्रमाणे काय करायचं? पाठ करायचं. आणि त्या नावात आहे काय आहे? त्यात सगळं नावातच आहे. काय सगळं नावातच. मग ऑक्सिडोरिडायझ म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन, हायड्रोलायझ म्हणजे जसं पाण्याच्या रिलेटेड असेल, वॉटरच्या रिलेटेड, लायगेज म्हणजे बॉन्डिंगच्या रिलेटेड असेल. त्यानंतर मी काय म्हणलं, फॅक्टर्स काय तर अफेक्ट केले जातात. काय केले जातात? फॅक्टर्स. म्हणजे फॅक्टर्स मध्ये काय एक तर एन्झाईम फॅक्टर, स्वतः एन्झाईम असू शकतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम जर वाढला तर ऑटोमॅटिक व्हेलॉसिटी वाढेल, किंवा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असू शकतो, किंवा त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये असलेला पीएच असू शकतो, किंवा टेम्परेचर काय जाते केले जात असतात. ह्या गोष्टी आपण शिकलो त्यानंतर. पण आता मी म्हणलं, कुठल्याही गोष्टी सरळ रस्त्याने तर काय होत नाही, वाकडे असले जात असतात. म्हणजे इनिबिटर्स असतात. काय इनिबिटर्स असतात. ते इनिबिटर 3 टाईपचे असतात. कुठले इनिबिटर 3 टाईपचे असतात सर? रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल आणि ॲलोस्टेरिक. रिव्हर्सिबल टाईप मध्ये 2 टाईप येतात, दॅट इज कॉम्पिटिटिव्ह आणि अनकॉम्पिटिटिव्ह येतात. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे याच्यात सेम रिझेंबल असतं, त्यालाच म्हणलं जातं कॉम्पिटिटिव्ह. अनकॉम्पिटिटिव्ह म्हणजे सेम रिझेंबल नसून ऍक्टिव्ह साईड सोडून दुसऱ्या साईडने घुसायचं असतं. इरिव्हर्सिबल म्हणजे याच्यात ते त्याला जागाच सोडत नाही. काय ऍक्टिव्ह साईडला गेल्यानंतर जागा सोडत नाही. आणि ॲलोस्टेरिक म्हणजे दुसऱ्या साईडने घुसलं जात असतं. आणि नंतर डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन मध्ये आपण शिकलो, ऍसिड फॉस्फेटेज असतात, अल्कलाईन फॉस्फेटेज काय असतात, अमायलेज वगैरे असतात, LDH काय असलं जात असतात, CPK काय असलं जातं. सगळ्यांचे युजेस असतात, सगळ्यांचे एन्झाईम असतात, सगळ्यांचे डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन आपण ते शिकलोय. एवढंच आहे. धन्यवाद.